हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन YouTube व्हिडिओमध्ये. गटारी हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिल्यांदा काय येतं? मद्यपानाच्या पार्ट्या, चमीक मांसाहारावर मारलेला ताव. नक्कीच. महाराष्ट्रात आषाढी अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपण ज्या दिवशी गटारी म्हणून पार्ट्या करतो, त्या दिवसाला प्राचीन संस्कृतीमध्ये आणि शास्त्रांमध्ये अतिशय पवित्र असं दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असं संबोधलं जातं. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. यंदा बुधवार म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी ही आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. या एकाच दिवसाला दोन वेगवेगळी नावे आणि दोन एकमेकांविरुद्ध वाटणाऱ्या परंपरा कशा मिळाल्या, याबद्दल तुम्हाला कुतूहल वाटलंच असेल ना? तुम्हाला काय वाटतं? गटारी हा शब्द एका इंग्रजी शब्दापासून आला आहे की एका संस्कृत शब्दापासून आला आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रावण सुरू होताच मांसाहार बंद करण्यामागे कोणते वैज्ञानिक रहस्य प्राचीन ऋषीमुनींनी सांगितले आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांचा उलगडा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये गटारीविषयी आणि दीप अमावस्याविषयी सर्व माहिती जाणून घेण्याची संधी मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, आधी आपण त्या गैरसमजाचा पडदा दूर करूया, ज्याच्यामुळे आपण एका सुंदर क्षणाला बदनाम करत आहोत. आज आपण ज्या सणाला गटारी म्हणतो, तो शब्द गटार किंवा इंग्रजीमधील गटर या शब्दाशी अजिबात संबंधित नाहीये. इंग्रजांच्या काळात अस्वच्छ पाणी वाहून देण्याच्या यंत्रणेसाठी गटर हा शब्द भारतात आला. परंतु आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना पावित्र्याचे स्थान दिलेले आहे. मग हा शब्द आला तरी कुठून? आपल्या धार्मिक ग्रंथानुसार आणि प्राचीन संस्कृतीनुसार या दिवसाचे नाव गताहार अमावस्या किंवा गताहार असे आहे. गताहार म्हणजे काय? गत म्हणजे गेलेले, मागील किंवा निरोप दिलेले, आणि आहार म्हणजेच भोजन. म्हणजेच श्रावण महिन्यात पाळावयाच्या कठोर नियमांमुळे आणि सात्विक आहाराच्या सुरुवातीमुळे मागील काळातील जड अन्न किंवा मांसाहाराला आपण आनंदाने निरोप देत असतो. आषाढ अमावस्येनंतर आपल्या आहारात मोठा बदल होत असतो. अशाच प्रकारे गताहारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे गटारी हा शब्द रूढ झाला. या अमावस्येला काही भागात आडवी अमावस्या असेही म्हटले जाते. आडवी म्हणजे सपाट पडणे असा संदर्भ दिला जातो. तो अतिआहारानंतर विश्रांती घेण्याच्या प्रवृत्तीशी जोडला गेला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर हा मांसाहाराचा अतिरेक किंवा मद्यपान करून धांगडधिंगाणा करण्याचा दिवस नसून त्याच्या बदलाला स्वीकारण्याची एक शारीरिक आणि मानसिक पूर्वतयारीच म्हणावी लागेल. चला तर मग आता आपण आषाढ अमावस्येच्या सर्वात पवित्र आणि सुंदर भागाकडे बघूया. तो म्हणजे दीपपूजन किंवा दीप अमावस्या पूजा. आषाढ अमावस्येच्या रात्री प्रकाशाला खूप जास्त महत्त्व असते. पूर्वी जेव्हा वीज नसायची तेव्हा हे दिवेच आपलं घर उजळवून टाकायला मदत करायचे. आणि म्हणूनच या दिव्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. या पूजेसाठी आपल्याला अत्यंत साधे आणि पारंपरिक पूजा साहित्य आवश्यक असते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्याला तुपाने प्रज्वलित केले जाते. तसेच घरात एखादे लहान मूल असेल तर त्याला कणकेच्या दिव्यांनी ओवाळणी केली जाते. दीप अमावस्या संपन्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे गुरुवार 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिन्यात सुरुवात होत आहे. शुक्रवार 11 सप्टेंबर 2026 पर्यंत असेल. महाराष्ट्रातील कुल परंपरेनुसार बरेच लोक या महिन्यात भगवान शंकरांची उपासना, व्रत आणि उपवास करतात. तर मित्रांनो, आज आपल्याला समजले असेल की गटारी हा मद्यपान करून तसेच पार्ट्या करून धांगडधिंगा करण्याचा दिवस नसून तो सात्विक आहाराची सुरुवात करण्याची एक पूर्वतयारी आहे. तसेच वर्षभर आपल्या घराला प्रज्वलित ठेवणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. यंदाच्या 12 ऑगस्टला असलेल्या दुहेरी सोहळ्याच्या म्हणजेच गटारी अमावस्या आणि दीप अमावस्येच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला
हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन आणि रंजक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.